पवनराजे आणि ओमराजे निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक जे सुरुवातीपासून त्यांच्यासोबत होते ते रवी कोरे आपल्यासोबत आहेत. एक निर्णय मोठा झटका म्हणावा लागेल. कशा प्रकारे बघताय तुम्ही? काय खूप म्हणजे न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उरला साहेब. काय म्हणजे आज आमची मानसिकता आहे नाही साहेब की सगळ्या आज जर हा निकाल येत असेल 20 वर्षानंतर 20 वर्ष जटलो काय संघर्ष झाला आमच्या जीवाला माहिती आहे आणि हे आज येतोय म्हणल्यावर खूप वाईट आहे साहेब. न्यायदेवतेवरला विश्वास उरला साहेब आमचा. तुम्हाला अपेक्षा होती की निकाल तुमच्या बाजूने लागेल? 100% साहेब अपेक्षा होती. खूप म्हणजे खूप वाईट आहे हा निकाल आमच्यासाठी खूप वाईट आहे. म्हणजे आज राजेसाहेबांची हत्या झाली नाही असाच निकाल आहे साहेब. खूप वाईट आहे साहेब याच्यामध्ये. तुम्ही स्वतः देखील कोर्टात होता. ओमराजे निंबाळकरांची काय अवस्था होती त्यांच्या? तुम्ही पूर्ण साहेब ते घायाळ घेऊन गेलेत. पूर्ण परेशान आहे आमचं अख्खं कुटुंब. सर आता कुठल्या आम्ही खूप अपेक्षेनं होतो. खूप अपेक्षा हा खूप आमच्यासाठी धक्का आहे साहेब. खूप धक्का. पण जर कोर्टाचा निकाल जर बघितला तर संपूर्ण तपासावरतीच कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. अनेक त्रुटी CBIच्या तपासात झाल्या आहेत. मुख्य साक्षीदाराचा जो जबाब होता तोच कोर्टाने चुकीचा ठरवलेला आहे. हो ना. पारस म्हणजे माफीचा साक्षीदार झाला त्यानं सगळं कबूल केलं. आता त्याच्यावर जर तुम्ही आता त्याचा निकाल ग्राह्य धरीत नाही मग काय ग्राह्य धरताय तुम्ही? म्हणजे तुम्हाला कसले पुरावे पाहिजे? मग बिगर पुराव्याचा निकाल देऊन टाका ना साहेब. कशामुळे तुम्ही पुरावे असं तपासले हे केलं म्हणजे सगळ्यावर जर तुम्ही सगळाच निकाल खोडून टाकेतात चालान जो देतात तर हा सत्ता आणि पैसा ह्याच्यासमोर हा निकाल लागला साहेब. हा माझा आरोप आहे याच्यावर. तेव्हा सत्ता काँग्रेसची होती. पद्मसिंह पाटील हे देखील त्याचा काही निकालावरती परिणाम झाला असं वाटतं? 100% निकालावर परिणाम आहे साहेब. पूर्ण यांनी सत्तांतर केले. पूर्ण पक्ष बदललेत साहेब. यांनी कशामुळे बदलले? फक्त या निकालामुळे. ओमराजे निंबाळकर यांच्यावरती एक असा आरोप केला जातोय की निकाल त्यांच्या बाजूने लागावा म्हणून दबाव आहे आणि म्हणून ते शिंदे गटात चालले. चुकीचं आहे साहेब. हे सगळं पूर्ण साफ चुकीचं आहे. काहीच त्याचा संबंध नाही. आमच्या केसचा आणि त्या प्रवेशाचा याचा काही संबंध नाही साहेब. काही संबंध नाही. पण ते बोलायला तर तयार नव्हते. आमची मानसिकता साहेब पूर्ण या राजेसाहेब. आम्ही 20 वर्ष झगडतोय त्याच्यामुळे काय राजकारणावर बोलावं साहेब. आम्ही 20 वर्ष झगडतोय. आमच्यासाठी तो निकाल खूप मोठा आहे. हे राजकारण पिकारण चुलीत गेलं साहेब. आमच्यासाठी राजेसाहेबाचा निकाल महत्त्वाचा आहे. ह्याच्या पुढे काय नाही. निकाल बाजूने लागावा म्हणून काही दबाव होता वगैरे असं काय? काही सुद्धा नाही साहेब. आमचं काय काही सुद्धा नाही. काही दबाव नाही. काय नाही. आता ते शिंदे गटात चालले त्याचा आणि निकालाचा काही संबंध होता? संबंध नाही साहेब. काही सुद्धा संबंध नाही. काही सुद्धा पूर्ण निराधार आहे. हे सगळं चुकीचं आहे. हे सगळं काही संबंध नाही. विरोधक असं का म्हणतात की काय ते त्यांनाच माहिती साहेब. त्यांना माहिती साहेब. ते आम्हाला काय माहीत नाही. आमचं पूर्ण लक्ष राजेसाहेबांच्या केसकडं होतं. आम्ही झोपलेलो नाही साहेब. आमची काय यात नाही. आमची काय परिस्थिती आहे हे आम्हाला माहिती आहे साहेब. त्याच्यामुळे काय त्याचा निकालाचा आणि त्या प्रवेश काय संबंध नाही साहेब. आज दुःख होतंय की अपेक्षा होती 20 वर्ष तुम्ही लढा देता हो ना साहेब. आम्हाला अपेक्षाच होती निकाल लागेल 100% साहेब. तुमच्या बाजूने लागेल. 100% साहेब. मग आता काय भावना आहे तुमची? काय भावना म्हणजे साहेब न्यायव्यवस्थेवरला विश्वास उडला. आता पुढे काय करणार? वरच्या साहेब आम्ही लढणार आम्ही हार मानणारी माणसं नाहीत साहेब. आम्ही ओमराजेंचं काय म्हणणं? हार साहेबांना आता मी बोलणार आहे पण ओमराजे हार मानणारे नाही. लढणार. ते स्वीय सहाय्यक पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्यासह ओमराजे निंबाळकर यांचे देखील ते स्वीय सहाय्यक राहिलेले 20 वर्षानंतर ह्याचा निकाल लागलेला आहे. निकाल त्यांच्या बाजूने लागेल हे त्यांना अपेक्षा होती. मात्र त्यांचा अपेक्षा भंग इथे झालेला आपल्याला दिसून येतोय. मात्र या निकालाविरोधात लढणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा खापरेसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.